नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मी वैभव माईन वाजव रे वैभव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतोय. आजचा आपला ब्लॉग आहे. आज वडे मटणाचं जेवण आहे, म्हणजे काय बोलतात त्याला, काय बोलतात रे, हळद काढणी भेटवणीचा कार्यक्रम आहे. तर त्यानिमित्त आता पाहुणे वगैरे आहेत. आता सगळे जेवण वगैरे बनवत आहेत, जेवतील आता. पावसाचं पण क्लायमेट झालं आहे बघा, दाखवतो. वादळ एकदम आलं आहे बघा, सगळं भरलं आहे पावसाचा. का हा टायमिंगच झाला पावसाचा ना. तुम्हाला दाखवतो आता. पाहुणे मंडळी वगैरे बसले आतमध्ये आणि आता महिला जेवण बनवत दाखवतो मला मी. चला. आणि आपल्याला संध्याकाळी कुंभारखानीमध्ये जायचं आहे. शैलेश आणि विद्युतची हळद आहे संध्याकाळी. ते सगळे आपले जे कोणी बीट सेनर आहेत वाजायला, पोरं सगळे मुंबईचे, तर तिकडे निघायचं आपल्याला. एक 6-6:30 निघू. तुम्हाला आता दाखवतो तिकडे जेवण बनवतात महिला सगळे. भेटवणीचा कार्यक्रम आहे आज आहे बघा, भेटवणीचा कार्यक्रम आहे. कोकणामध्ये आपल्या ही परंपरा खूप जुनी परंपरा आहे ही आपली. भेटवणी, नवरा नवरी, नवरीकडचे पाहुण्यांना म्हणजे भेटवलं जातं इकडे. बघा अशी मंडळी मग सगळे जमा होते बघा. हे बघा ही मंडळी सगळे गावकरी सगळे येतात. त्याच्यानंतर आता जेवणाचा कार्यक्रम होईल. आणि हा बघा माया, मंडप सोडून हाईट कमी झाली त्याची. भेटवणीचा कार्यक्रम म्हणजे एक ओळख करून दिली जाते, नातं ओळख करून दिलं जातं. बघा इथे वडे बनवले जातात. हो, कोण राहिले त्यांनी जावा भेटवणीचं. हे बघा इथे वडे तळले जात आहेत. या वडे चिकन खायला. गावचं एकदम जेवण म्हणजे खतरनाक. एवढ्या गरमीत, हे बघा ही एवढी गरमी आहे उन्हाची, आणि त्या गरमीत बिचारे गॅसवरती असं काम करतायत. मुंबईला कोण करू शकेल काय. इकडे चिकन, हा भात आहे वाटतं. इकडे चिकन, चुलीवरचं चिकन आहे, चुलीवरचं. हे बघा हे रस्सा आहे. त्यानंतर इकडे चिकन आहे. जेवणाची पंगत दाखवतो तुम्हाला मी नंतर. इथे भेटवणी होते. एकत्र करता. इथे व्हेज डाळ आहे. आणि तिकडे काय, हा हे बघा इकडे मटर पनीर राणीताईने बनवलं आज जेवण व्हेजवाल्यांसाठी. आणि काय अंडीवाल्यांसाठी अंड पण आहे ना. हे बघा इकडे अनिशा बसली आहे, सानिका आणि अनिशा. कामासाठी कंटाळ्यात विचाराने इथे बसले आहेत का. हे बघा इथे पापड पण आहेत व्हेजवाल्यांसाठी. व्हेजवाल्यांची मजा आहे, ही पण व्हेजवाला आहे. इकडे बघा नदीतले मासे आहेत मासेवाल्यांसाठी. आणि इकडे अंड. काय काय लोक चिकन खात नाही ना, नॉनव्हेज खातात पण चिकन नाही खात, त्यांच्यासाठी हे नदीतले मासे फक्त फ्राय केले त्याच्यावरती मसाला आणि मीठ लावून ना, गावच्या पद्धतीने. अशा जेवण सुरू झालंय. लाईट गेली आहे तरी गरमीतनं जेवतायत सगळे. लाईटीमध्ये गरम जेवण. बसले सगळे जेवायला. अज्जू इकडे भाजी वाढते. आज वेजचा कॉन्ट्रॅक्ट आहे अज्जूकडे. पाऊस बघू शकता, पाऊस बघा आता 2 मिनिटापूर्वी केवढा होता आणि आता बघा केवढा आहे. हे बघा
बघा हे सगळं भरलंय बाबा विजा चमकताय. साहेब आम्ही चौघाला ना अडकलोय भर पावसात. हे बघा एवढा पाऊस पडतोय. सरकारला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय पण लागत नाही. हेल्पलाईन नंबर बंद आहेत सगळे. आम्ही अडकलोय खूप. आम्हाला 5-5 लाखाची मदत पाठवून द्या पटकन. आम्हाला गरज. आम्ही चौघाला अडकलोय बघा. मला ह्याला 2 लाख द्या छोटा आहे. आम्हाला 5-5 लाख पाठवून द्या लवकर प्लीज. गरज आहे आम्हाला. हेल्पलाईन नंबर आम्हाला माहिती ना. आम्ही विसरलोय. आम्हाला पाऊस हे बघा हे बघा पाऊस जाम पडतोय बघा. हे बघा विजा चमकते अक्षरशः. गडगडच्या आवाजाने आमची अजून गडगडते. घोरपड आली घोरपड. आम्ही निघालो आता संगमेश्वरला. सामान घेऊन यायचं थोडं. बायको पण कंटाळली बोलत चल तिथून घेऊन येतो तिला. तर बोलत बसेल मला फिरायला नाही मला फिरायला नाही. कॅमेरा बिघडे देतो. कॅमेरा पकड पाहिजे तर. मस्त गार वाटते. आता पाऊस पडलाय ना एकदम चिल्ड वातावरण झालंय. थंड वातावरण बघा. थोडासा पाऊस पडलाय पण असा गारवा आणि हिरवळ झाली थोडी. बघा दिसत असेल तुम्हाला. हे बघा धुकं बिकं पसरलंय थोडं. छान एकदम भारी वाटते है ना. चिल्ड. बापरे हा बघा हा ब्रिज. इथं जरासा पाऊस नाही पडला तर पाणी जमा झालंय. असेल पण ते आता काय तिथे कचरा बिचरा अडकला असेल सगळा. किंवा या पुलावरून जातं ना पाणी मला असं वाटतं. नदीला तर अजून काय पाणी नसेल आलं. सीनरी बघा समोर. गुरांची आता मजा. पाणी बिणी मस्त मनसोक्त भेटेल त्यांना पाणी पियाला. सुंदर असा नजारा समोर. आपण आलोय आता फणसवण्यात. समोर सुंदर नजारा. धुकं पडलंय मस्त पैकी. जा बाबा जा. भरपूर जागा दिली. इकडे पण मुंबई गोवा हायवेला पोचलो आता. पाऊस पडला त्यामुळे गाडी स्लो चालवते. पोचू आम्ही 2 मिनिटात पोचू संगमेश्वरला आता. हा अवस्था बघा आता. मी थोडासा पाऊस पडलाय त्याच्यातून पाणी साचायला सुरुवात झाली गोवा हायवेला. बाबा ट्रॅफिक आहे बघ. हायवेला इथूनच ट्रॅफिक जाम. दुसऱ्या रोडनी जाऊया आपण. ते ट्रॅफिक जाम आहे पुढे. दुसऱ्या रोडनी जाऊया आपण. पाटून गणपती रोडनी जाऊया. संगमेश्वर मार्केटला आलोय. थोडंसं सामान वगैरे घेऊया काय. पाठी बघूया नंतर. मार्केटमध्ये जरा बघतो काय काय भेटतंय. सामान घरातलं थोडं घ्यायचंय. त्या दिवशी मी घेऊन गेलो ते सामान काय आलं आहे ना ते पण. इकडे घेऊया. आहे ना झालं. चप्पल तुटली आहे
चप्पलच बघायला आलोय बघा इकडे आता पावसाळी सामान घेतलंय बघा इथे सामान सगळं घेतलंय त्या गल्लीतच आलोय आपल्या आई बघा ही एकटा आमचं कामावर आलीस पोचलो आता शैलूच्या हळदीला सेटअप लावलाय पोरांनी इकडे आले सगळी पब्लिक आली आहे नानजी बाय बंधू आहे बाळू आता बाळू पण आलाय राहुल आलाय हा नवीन नवरदेव सगळी पब्लिक आले इकडे हा भाई आहे बघा इकडे भाई आणि लतीश हा जुना नवरदेव हा भाई तुला सगळा सेटअप लागलाय होईल आता जातो शैलू अरे फ्लॅश मार ना बाबा फ्लॅश मार नाही चालू आहे फ्लॅश विदाउट फ्लॅश पण चालू आहे आजी अजून खाली बसा जरा मामी पाठी हो थोडी तुम्ही सांगा हा तुम्ही बोलून द्या
clouds drift high, thoughts like breezes whisper. अरे आत्ताच वाढले ते गावी आल्यावर वाढले. अरे मामाकडचे आहे नको काय वेफर खायला आहे वेफर. एक पण फोडली लांब फोडायच्या बाजूला तर वरती आलो गवळवाडीमध्ये नमन हे बघा पब्लिक एवढी जमा झाली. हाऊसफुल आहे नमन, हाऊसफुल आहे. लगेचच आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. कार्यक्रमाचा थोडा उशीर झालेला आहे, त्याबद्दल आमच्या मंडळातर्फे आपले दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही किती आग्रह झालात ना तरी मावशीचा ठरलेला आहे. बाजार यायला नाही म्हणजे नाही, त्या भावानीलाच घेऊन जा. अगे हे शाळे तुला बोलतोय. अगे
ए शाणे, कशाला चुन करते? अगं चालतं लागतंय म्हणून एवढी उडू नको. आलं का ध्यानात? हे लागत आहे जा. हा? तुला शेवटचा विचारते तेच की अगं रे सटवे, तुला ऐकायला येतं ना ग? मी नाही बोलले ना, बाजारला येणार नाही म्हणजे नाही. त्या फताकडीला घेऊन जा. चल मावशी चल बाजाराला चल दही दूध घेऊन या बाजाराला चल. आता लागली ना गरज म्हातारीची. अगं पोरीनो, तुम्ही म्हणताय पूर्वी बाजारला येते, ठीक आहे, बाजारला निघालात खरं, घेतलं काय नेसलं काय हे सांगितल्याशिवाय व्यापार होणार कसा? सांगितलंच पाहिजे. राधे, व्यापाराला निघालीस ना तू, मग विक्रीला काय घेतलं ते सांगायला नको का? सर्व बाजूला. अगं हे चंद्रा, तू का विक्रीला काय घेतलं सांग लवकर. मंडळी, अशा तऱ्हेने ब्लॉगचा एंड करतो आहे आता जरा चालू आहे संगमेश्वरला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.